तर नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर मित्रमंडळींनो, आता आम्ही निघालो। कुठं निघालो का? बाजारला। आता आम्ही चाललो बाजारला। तर चला मग निघू आता। काहीतरी आणू मस्त पैकी, खायला बी आणू बर का। खरं तर बाजार खायला आणण्यासाठी असतो ना। चला। चल बरं का, चल आता बाजारला। मित्रांनो, आलोच बघा आता बाजाराहून। आज काय आणले बाजाराहून? मासे। आता याची मस्त भाजी बनवायची। तोपर्यंत काही बाजारचं खाद्य खाऊ। खरबूज टरबूज। कृष्णाचं चाललंय तिकडं नारळ फोडणी। मामा कोण नारळ घेऊन आलाय। हे आण काय काही खरबूज टरबूज खाऊ जीवा लावलस। तर मित्रांनो, आणलं बघा आज बाजार करून। 8 दिवस काम म्हणत नाही। तर मित्रांनो, आता खाऊ आपण आधी खरबूज। वागे खरबूज काय करतो? नको येतो हात घालू। आता खाल्ला येईल सकाळी आण। बघा हे मित्रांनो, खरबूज खायला। मित्रांनो, खरबूज खात खात तुम्हाला एक गोष्ट सांगतो। ऐकायला आवडेल ना तुम्हाला? सांगू का? फोन करा देतील ना। मित्रांनो, एक जंगल असतो आणि त्या जंगलात काही गिधाडं राहत असतात। आणि गिधाडं त्यांचा काय धंदा असायचा? छोट्या छोट्या शिकारी करायच्या, खायच्या। एक दोन गिधाडं अशी फिरायला गेली। एकदा 2 गिधाडं फिरायला गेले मस्त बाहेर। त्यांना जंगलातून बरंच लांब जाऊन काही वाघांनी चिट्ट्यांनी शिकारी केलेल्या दिसल्या। मग ते त्यांनी खाल्ल्या, चांगल्या लागल्या आणि ते परत आपल्या जंगलात आले। तर दुसऱ्या गिधाडांना सांगायला लागले, अरे तिकडं वाघांनी चिट्ट्यांनी शिकारी केलेल्या लय खायची मजा आहे, हुडकीत बसायचं काम नाही, काही नाही काही नाही। मग सगळे ते जंगलातले गिधाडं त्यांनी हाकून आणले त्या शिकारी वाघाच्या चित्त्याच्या आयत्या शिकारी खाण्यासाठी। 1 महिना झाला, 2 महिने झालं, 3 महिने झालं, त्यांना चित्त्यांनी शिकारी केल्याच हटणार खायला। त्यातून 1-2 म्हातारे गिधाडं होते।
ते म्हणले आता 1 महिना झाला, 2 महिने झालं, 3 महिने झालं, बस करा आता, चला आपल्या गावी, तिकडं आपण शिकारी करून खाऊ. त्या तरुण गिधाडं काय म्हणले, म्हातारे माणसाचे डोके बरोबर नसतात, इथं कसलं ना तर आयतं खायचं आणि तुम्ही अजून परत चला म्हणतात आपल्या जंगलात. अरे इथं आयतं खायचं सोडून आपल्या जंगलात करून खावं लागतंय, इथं आयतं तुम्हाला नको वाटतंय. होंकार देतीस का नाही? देते ना. हां. मग काय झालं, ते म्हातारे 2 गिधाड जे होते का नाही, त्यांच्याबरोबर कुणी आलं नाही. ते 2 म्हातारे गिधाड गेले आपल्या जंगलात. आणि ही जी तरुण गिधाडं होती यांना चित्याची वाघाची शिकार खायची सवय लागलेली आहे, ती तशीच राहिली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, बघत बघत वर्ष निघून गेलं. ते काय जंगलात मस्त आयत्या शिकारी खायचे. ते म्हातारे 2 गिधाडं त्यांना पण करमना काय व्हायना, हे आहे ना ते म्हणले आम्हाला आयतच खायचंय. म्हातारे म्हणले अरे आयतं खायची सवय चांगली नाही. मग म्हातारे 2 गिधाडाला बिकरमाना गेलं, हे मस्त इकडं खायला लागले. मग पुन्हा भानगड अशी झाली की काही दिवसांनी त्या जंगलातल्या शिकारी संपल्या, चित्त्याला वाघांना खायलाच काही राहिलं नाही. आणि ही जी आयती शिकार खाणारी गिधाडं होती, यांना शिकार करायची सवयच म्हणून गेली, ओढता बी येईना. चलत चलत जायचं आणि त्या वाघाची चित्त्याची शिकार खायची, ओढता येईना आणि चाला येईना. मग वाघाने चित्त्याने जंगलातले प्राणी संपले, या गिधाडं खायला चालू केली. पळून जावं तेवढं बी येईना. थोडा बी येईना. आता नेमकं काय करायचं, एक एक करीत करीत ती गिधाडाची टोळी संपली. सगळे गिधाडं वाघाने चित्त्याने खाऊन टाकले. एक राहिला फक्त जखमी अवस्थेत. ती वाघाला चित्त्याला सापडलाच नाही. आणि म्हातारे 2 गिधाडं आपली सुट्टी कशी येणार म्हणून परत ह्या जंगलात आले. कुठं तर सापड बिनात, नेमके गेले कुठं. इकडे हिंडले, तिकडे हिंडले, आणि ते जखमी गिधाड जे जंगलात होता त्याला त्या म्हाताऱ्या गिधाडांनी विचारलं, अरे कुठे गेले बाकीचे? ते मला काय सांगू, तुमच्याबरोबर जर आम्ही आलो असतो जंगलात तर ही आमची अवस्था झाली नसती. म्हणला कसं काय? मला आयतं खायची सवय लागली, ओढता येईना. जंगलातले प्राणी संपले सगळे की या चित्त्यांनी वाघांनी आमच्यावर हमला करायला चालू केलं. उडून जावा तर उडून बी जाता येईना. मग म्हातारे गिधाडे म्हणले मग आम्ही काय सांगत होतो. तर कशी वाटली गोष्ट मित्रांनो, कमेंट करून अवश्य सांगा.